प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंचा राष्ट्रवादीवर ताबा घेण्याचा प्रयत्न आहे असा आरोप रोहित पवारांनी केला। त्यासाठी त्यांनी निवडणूक आयोगाला अधिकारांसंदर्भात पत्र लिहिण्यात आल्याचंही सांगितलंय। तर निवडणूक आयोगात नेमकं काय म्हटलंय, काय नेमकं घडलंय पाहूया। की प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंना पक्षाचा ताबा घ्यायचा होता। पक्ष ताब्यात घेण्याची इतकी प्रचंड प्रमाणावरती घाई झालेली होती। प्रचंड द्वेषाची कावीळ दादा कुटुंबियांच्या बद्दल त्यांची झालेली आहे। राजकारण लय वंगाळ झालेलं आहे। प्रसिद्धीसाठी वेगवेगळं काही ना काहीतरी बोलत राहणं, एक तर आपल्या पक्षात काय चाललं ते बघावं। प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना पक्ष ताब्यात घ्यायचा होता असा आरोप रोहित पवारांनी केलाय। त्यासाठी रोहित पवारांनी एक मोठा खुलासा केला। पक्षाचे सर्वाधिकार कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांना देण्यात यावेत, यासाठी पत्र देण्यात आल्याचं रोहित पवारांनी म्हटलं। अजितदादांच्या ॲक्सिडेंट नंतर 18व्या दिवशी म्हणजे 16 फेब्रुवारी 2026 हे पत्र इलेक्शन कमिशनला सुनेत्रा काकींना न सांगता, पार्थला न सांगता, बाकी आमदारांना विश्वासात न घेता हे या 3 नेत्यांनी, खास करून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंनी ही ताकद, त्या पक्षाची आणि पूर्ण अधिकार जे अजितदादांकडे होते ते पूर्ण अधिकार हे प्रफुल्ल पटेलांना या पत्राच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिलं गेलं। पक्षाचं राज्यातील संघटन ज्या पद्धतीने आज काम करत आहे त्याच्यामुळे स्वतःच्या राजकीय अस्तित्वाची भीती ज्याला तयार होत असते त्याला तशा पद्धतीची वक्तव्य झालेली आपल्याला पाहायला मिळू शकतात। यापेक्षा याच्यामध्ये काय वेगळं आहे असं मी स्वतः त्या ठिकाणी काय मानत नाही। कारण प्रत्येक दिवस प्रसिद्धीसाठी वेगवेगळं काही ना काहीतरी बोलत राहणं, एक तर आपल्या पक्षात काय चाललं ते बघावं। जयंतराव पाटील साहेबांसारखा 40 वर्ष त्यांनी नेतृत्व केलं, त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये शिर्डीच्या महाअधिवेशनामध्ये करणारे हे महाभाग यांनी आता आमच्या पक्षाच्या बद्दल बोलणं थांबावं, एवढंच मला या ठिकाणी यांनी सांगायचं आहे। आम्हाला काय त्या पक्षाचं खूप काय काढायचं असं नाही, फक्त तो पक्ष अतिशय कष्टाने अजितदादांनी उभा केलेला आहे आणि मग असंच काही ठराविक 2-3 लोकांमुळे त्या पक्षाला अडचण जाऊ, नाही तर तिथे असणाऱ्या आमदारांना अडचण यावी, पदाधिकाऱ्यांना अडचण यावी असं कुठं आम्हाला वाटत नाही। म्हणून काही चुकीच्या गोष्टी ज्या वाटत असतात त्या फक्त आम्ही पुढे आणत असतो। प्रफुल्ल पटेलांना सर्वाधिकार देण्यात यावेत असं पत्र निवडणूक आयोगाला देण्यात आल्याचं समजताच सुनेत्रा पवार यांनी सुद्धा निवडणूक आयोगाला पत्र लिहून माझा पत्रव्यवहारच वैध समजावा असं सांगितलं। 28 जानेवारीनंतर पक्षाच्या वतीने झालेला कोणताही पत्रव्यवहार वैध धरला जाऊ नये, इथून पुढे मी जो पत्रव्यवहार करेन तोच अधिकृत आणि ग्राह्य धरला जावा असं पत्र सुनेत्रा पवार यांनी आयोगाला दिलंय। की प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंना पक्षाचा ताबा घ्यायचा होता, कारण का अजितदादा हयात असताना जे फालतू खर्च होते, नरेश अरोरावरचा खर्च असेल, इतरही काही खर्च असतील, काही गोष्टी पार्टीमध्ये चुकीच्या पद्धतीने होत होत्या, काही लोकांचं कर्तृत्व नसताना सुद्धा त्यांना मोठी मोठी पदं पक्षामध्ये दिली होती आणि मग दादा कार्यकर्त्यांचं, आमदारांचं ऐकत होते। पण ह्या लोकांचं ऐकत नसल्यामुळे मग ह्या लोकांनाच कुठेतरी असं पाहिजे होतं का की अख्खी पार्टी आपल्या कंट्रोलमध्ये त्या ठिकाणी यावी आणि मग अजितदादांचा ॲक्सिडेंट होणं, पार्टीचा कंट्रोल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणं। दादांच्या दुर्दैवी निधनाच्या दिवशीच पक्षाच्या विलिनीकरणाच्या चर्चा सुरू करून त्यांना दादांचं कुटुंबीय म्हणजे आमच्या राष्ट्रीय अध्यक्षा, उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी, पार्थ, जय या सगळ्यांनाच अलिप्त ठेवत पक्ष ताब्यात घेण्याची इतकी प्रचंड प्रमाणावरती घाई झालेली होती की त्याच्यामुळे सततची वक्तव्य त्यांच्याकडनं आलेली आपण सर्वांनी मिळून त्या कालावधीमध्ये निश्चितपणाने अनुभवलेली आहे। प्रचंड द्वेषाची कावीळ दादा कुटुंबियांच्या बद्दल ज्यांची झालेली आहे ते आता आमच्या पक्षाच्या बद्दल एक वेगळी काळजी जशी काय त्यांना पडलेली आहे असंच करण्याचा प्रयत्न करतायत। त्यामुळे आता सुनेत्रा काकींनी आजूबाजूला असलेल्या नेत्यांपासून सावध व्हावं असं रोहित पवार म्हणाले। आता सुनेत्रा काकींना मला एवढंच त्या ठिकाणी सांगायचं की राजकारण लय वंगाळ झालेलं आहे, अवतीभोवती जी कोणी लोक आहेत त्यांच्याबद्दलची काळजी आपल्याला घ्यावी लागेल। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात
TV9 मराठी, एकमेव.